महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आमदार साजिद खान पठाण यांना धमकी, वायदर्जाच्या सुरक्षेची मागणी। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ वाय दर्जाची सुरक्षा व पोलीस स्कॉटिंग वाहन देण्याची मागणी जळगाव जामोद काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। माहितीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एका कॉलिंग ॲपद्वारे आलेल्या फोनवरून स्वतःला लॉरेन्स बिश्रोई गँगशी संबंधित शुभम लोणकर असल्याचे सांगत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आणि पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली। प्राथमिक तपासात कॉल परदेशातून आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आमदार पठाण यांच्या जीवितास धोका संभवत असल्याने त्यांना तात्काळ वाय दर्जाची सुरक्षा आणि एक विशेष पोलीस स्कॉटिंग वाहन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। लोकप्रतिनिधीला धमकी देणे ही गंभीर बाब असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी पक्षनेते स्वातीताई वाकेकर, राम विजय बुरुंगले, अविनाश उमरकर, ज्योतिताई ढोकणे, ॲडव्होकेट भाऊसाहेब भालेराव, ॲडव्होकेट अमर पाचपोर, बाबूभाई जमादार, डॉक्टर शाकीर अजहर देशमुख, भाळसाले सर, ॲडव्होकेट संदीप माणकर, राजीव खुटे, ॲडव्होकेट इंगळे, हुसेन राही, निलेश तायडे, जुबिरुद्दीन पटेल, तुकाराम मुरलीधर गयोगोळ, महेंद्र बोडके, विनोद धंदर, शंकर म्हस्के, दिनेश काटकर, गंभीर घट्टे, रामेश्वर पाटील व काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। संघातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे की मागील काळामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धज्जा उडताना दिसत आहे। अकोल्याचे आमदार आदरणीय साजिदभाई पठाण साहेब यांना बिश्नोई गँगचे लोणकर यांनी धमकी दिली। खंडणीसाठी ही धमकी होती आणि जर पैसे नाही दिले तर तुम्हाला जीवे मारू अशा पद्धतीनं जर आपल्या राज्यामध्ये एका आमदार महोदयांवर अशा पद्धतीनं फोन करून त्यांना धमकी दिली जाते आहे, तर गांभीर्यानं प्रशासनानं शासनानं हे विषय घेतले पाहिजे। अशा व्यक्तीला अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। कारण याआधी देखील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना अशीच धमकी आली आणि त्यांचा खून याच गँगच्या लोकांनी केला आहे। म्हणून आमचं सर्वांच्या वतीने हे निवेदन आहे की शासनानं गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा विचार घेऊन आमदार साजिद पठाण साहेब यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा द्यावी। एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था चांगला राहील यासाठी सर्वसामान्यांमध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी पुढील काळात कार्य उचललं पाहिजे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट जिकरुल्लाह खान पठाण, अकोला।